पुन्हा आपल्या कामावरती रुजू झालेले आहेत। चला आज आपण व्हेज बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत। रक्षाबंधन निमित्त मी व्हेज बिर्याणी बनवलेली होती घरी, मशरूम व्हेज बिर्याणी। त्याच्यासाठी मशरूम अगोदर साफ करून घेतले। सगळ्यात पहिले तर कांदा कापून कांदा तळून घेतला, त्याला बरिस्ता बोलतात ना, बरिस्ता, तो तयार करून घेतला। आणि मग त्याच्यानंतर मशरूम साफ करून कटिंग करून घेतले, भाज्या कट करून घेतल्या। भाज्यांमध्ये फ्लावर, फरसबी, मटार, गाजर, शिमला मिरची या सगळ्या भाज्या घेतलेल्या होत्या। त्याच्यानंतर अद्रक, लसूण, टोमॅटो याची पेस्ट करून घ्यायची। कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं, त्याच्यामध्ये जो आपण कांदा तळून घेतलेला तेल होता तोच घालायचा, त्याच्याने स्वाद अजून वाढतो। तो झाल्यानंतर गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये जो आपण कांदा फ्राय करून घेतलेला होता तो घालायचा। आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण खडे मसाले टाकले, तमालपत्र, दालचिनी, लवंग हे सगळं टाकून घ्यायचं। थोडंसं गरम तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये तो कांदा घालायचा। कांदा घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती, कशाची तर टोमॅटो, अद्रक, लसूण याची, तर ती घालायची। त्याच्यासोबत तुम्ही कोथिंबीर पण वाटायला टाकू शकतात। कोथिंबीर, पुदिना तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाटून पण घेऊ शकतात किंवा नंतर कटिंग करून पण टाकू शकतात। मग मशरूम परतून घ्यायचे, भाज्या परतून घ्यायच्या। आता ह्या मी कांद्यामध्ये डायरेक्ट भाज्या टाकल्या। जर तुम्हाला अगोदर मसाले घालायचे असतील तर तुम्ही अगोदर पण मसाले घालू शकतात, तुमच्या चॉईसनुसार असणार ते। आता मी हे भाज्या हे केल्यानंतर त्याच्यामध्ये थोड्याशा परतून झाल्या, त्यांना थोडा मऊसूतपणा आला की मग त्याच्यावरती मी मसाले टाकते। हळद टाकायची, मसाला टाकायचा, तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये तिखट पाहिजे किंवा कमी तिखट पाहिजे तुम्ही त्याप्रमाणे मसाला तुमचा टाकू शकतात। मी घरगुतीच मसाला टाकते, आपला घरी बनवलेला। हळद आणि मसाले टाकले, 5 चमचे मसाला मी याच्यामध्ये टाकला। त्याच्यानंतर सुहानाचा बिर्याणी मसाला थोडासा टाकलेला आहे। आणि मग परत एकदा वाफ काढून घ्यायची। वाफ काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 200 ग्राम मी दही घातलेलं, दहीची शूटिंग करायची राहिली, 200 ग्रॅम दही घालायचं आणि परत एकदा वाफ काढून घ्यायची। त्याच्यानंतर बघा अशी दिसते ही भाजी। मग जो बिर्याणीचा राईस असतो तुम्हाला ज्या पद्धतीने शिजवता येतो त्या पद्धतीने तुम्ही शिजवा आणि मग तो शिजल्यानंतर त्या भाजीवरती तुम्ही घालू शकता। बघू शकता तुम्ही किती मस्त बिर्याणी बनलेली आहे, एकदम सुटसुटीत राईस झालेला आहे, मस्त वाढून त्याच्यासोबत कांदा, काकडी। बघू आता मुलं बघा किती खुश झाले खाऊन, कशी झाले। सगळ्यांना खूप आवडली बिर्याणी। तुम्हाला पण ऑर्डर करायची असल्यास तुम्ही मोरे किचनला संपर्क करू शकता किंवा मी तर रेसिपी दाखवलेलीच आहे। तुम्हाला घरी बनवायची इच्छा असेल तर तुम्ही घरी पण बनवून खा आणि मला नक्की सांगा की कशी बनली बिर्याणी।